जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांना भारतीय जनता पार्टीने 6व्यांदा उमेदवारी दिलेली आहे। या लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून पुन्हा एकदा तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू झालाय। या मतदारसंघातले काँग्रेसचे किंवा विरोधी पक्षातले एकमेव लोकप्रतिनिधी कैलास गोरंट्याल आपल्या बरोबर आहेत। गोरंट्याल साहेब, लोकसभेचं काय? लोकसभेचं असं चाललंय की काँग्रेसला सुटणार आहे 100%। आणि जे 2-3 नाम प्राधान्याने सांगतो मी, एक तर कल्याण काळे, देन संजय लाखे आणि त्याच्यानंतर आपला राजेंद्र राख, असा एक 3 लोकांचं नाव गेलेलं आहे। जर ओबीसी मध्ये गेला तर राजेंद्र राखचा फायनल होईल, कल्याण काळे प्रायव्हेटवर आहे आणि संजय सेकंडवर आहे। या तिघापैकी कोणी येणार? कधी जाहीर होणार नाव? कधीपासून कामाला लागणार? अगोदर आमचं जे तिकीट वाटप आहे त्यात झाल्यानंतर 100% होणार आणि हा जालन्याच्या हिस्स्यात आलेला आहे। पण 6 वेळाला, तब्बल 5 वेळा रावसाहेब दानवे निवडून आलेत, 6व्यांदा रिंगणात आहेत। त्यांना हरवणं सोपं वाटतं का काँग्रेसला? बघा, सोपं वगैरे असं काही नसतं, राजकारणात काही होऊ शकतात, तसं काही नाही। आणि जोपर्यंत उमेदवार डिक्लेअर होत नाही ना, आपण असं भविष्याने मी करत नाही। उमेदवार डिक्लेअर नंतर आपण बोलू शकतो ना काय होणार नाही। पण तुमचे आणि रावसाहेब दानवेंचे मधुर संबंध राहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा थेट बोलायचं टाळता? नाही, ते माझे मित्र आहे, पण पॉलिटिकल ते त्यांचा वेगळा असतं, माझा वेगळा असतं। पण ते नेहमी मला म्हणजे गेल्या जेव्हापासून राज्यमंत्री आहे किंवा त्याच्या अगोदरपासून त्यांची आमची मैत्री आहे आणि माझे आणि त्याचे काही मित्र कॉमन मित्र आहे, म्हणून आमचे चांगले संबंध आहेत त्यांचे। रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी तुम्ही सगळे काँग्रेसवाले मिळून कशा पद्धतीने प्रयत्न करा? ना, मी काँग्रेस पार्टीचा ना, मी तर माझ्या पार्टीचा उमेदवाराचा प्रचार प्रयत्न करणार 100%। जसा मी विधानसभेत माझा प्रचार करतो तसा करणार आहे। तुमच्या विरोधात रावसाहेब दानवे नसतात ना? म्हणजे कळलं नाही मला। तुमच्या विरोधात रावसाहेब दानवे उमेदवार नसतात, इथं तुम्हाला ज्यांच्या विरोधात प्रचार करायचा आहे लोकसभेला, तिथं तुमचे जवळचे मित्र रावसाहेब दानवे विरोधात आहेत। येतं कशाला बोलायला लावतं? तर हे होते कैलास गोरंट्याल यांनी स्पष्ट केलेलं आहे की काँग्रेस ही निवडणूक लढवणार। कॅमेरामॅन विकी सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।